आज आपल्या वसुंधरेचा दिवस आहे. आपल्या म्हणणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीला आपण म्हणजे आपण सगळेच आपले मानत नाही आहे. फक्त पृथ्वीवर जन्म घ्यायचा आणि आयुष्यभर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कचरा करत राहायचा, हा मानवाचा स्वभाव झालेला आहे. आज जागतिक वसुंधरा दिवस म्हणजेच पृथ्वीचा दिवस. आपण सामाजिक वनीकरण, इको फ्रेंडली क्लब आणि सोलापुरातील सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या पुढाकारातून आपलं हे सोलापूरचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं स्मृतिवन उद्यान परिसर स्वच्छ करणार आहोत. या परिसरातला कचरा आपल्याला संकलित करायचा आहे. कचरा संकलित करताना जे काही फॉरेस्टचे नियम आहेत ते पण आपल्याला पाळायचे, कारण प्रत्येक झाडाच्या खाली, पानाच्या खाली साप, विंचू किंवा सरपटणारे प्राणी असू शकतात. त्यामुळे त्याची पण काळजी आपल्याला घ्यायची, खास करून महिलांची आणि लहान मुलांनी पण ती काळजी घ्यावी. कारण एखादा प्लास्टिक उचलत असताना आपल्याला काहीतरी चावू शकतं, त्यामुळे थोडासा आवाज करून किंवा एखाद्या काठीनं ते प्लास्टिक अलीकडे ओढून ते आपल्याला गोळा करायचं आहे. अगदी आपल्या घरामध्ये असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल, कायम कचरा करण्यामध्ये मनुष्य पुढे आहे आणि कचरा संकलन करण्यामध्ये किंवा कचऱ्याचं निर्मूलन करण्यामध्ये आपण मागे पडतो. एरवी आपण प्रशासनाला प्रत्येक वेळेला बोट करतो, बाबा तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे, पण खरं तर तो कचरा आपणच करत असतो. मनुष्य हा जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत फक्त वसुंधरेचं नुकसानच करत राहतो आणि ते तिला म्हणजे कसं होतं की कसं नष्ट करेल किंवा तिला कसा त्रास देईल याच्यासाठी आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही कुठे ना कुठे त्या वसुंधरेला त्रासदायक ठरणारी असेल. म्हणजे आपण पाहू की जन्माला आल्यापासून ते याच्यापर्यंत आपण ज्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज करू किंवा आपण कधी विचार करत नाही की आपल्याकडून होणारा कळत न कळत आपण जो कचरा असेल किंवा ज्या काही वस्तू असतील, ज्या प्रत्येक गोष्टी आपण कुठेही टाकतो आणि त्या वसुंधरेला आपण म्हणजे पर्यायाने आपण हे करायचं किंवा नष्ट करण्याच्या मार्गावर आपण येण्याचा प्रयत्न करू. जसं आपण आज कचरा गोळा करणार आहोत, तसंच कचरा निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते आणि त्या माणसाच्या हवेपोटी असते. आपण इलेक्ट्रॉनिक खूप गॅजेट्स घेतो, म्हणजे प्रत्येकाकडे कमीत कमी 3 ते 4 ऑडिओ सेट्स असतात. मग ते छोटे असतील, मोठा एखादं कॅरेओकेचं सेट असेल, आणि ती बिघडली तर ते कचरा रूपात आपण या पृथ्वीवर त्याची भर घालतो. एक असा संदेश देऊ वाटतो या मोहिमेमध्ये की हे जे काही असे गुटख्याचे आणि हे मुलांच्या चॉकलेटचे असे जे पाकिटं आहेत किंवा तंबाखूची छोटी पाकिटं, हा तर सगळ्यात डेंजरस आहे असं आम्हाला या सगळ्यामध्ये वाटतं. की मोठ्या बाटल्या वगैरे दिसू शकतात, तो गोळा करता येतो, पण असे छोटे छोटे जे गुटख्याचे पाउचेस आहेत किंवा तंबाखूचे पाउचेस आहेत, असे चॉकलेटचे पाउचेस आहेत, हे दिसतच नाहीत आणि वर्षानुवर्ष ही पर्यावरणात राहणार आहे. तरी अशी एक विनंती आहे की जर काही असे छोट्या याच्यामध्ये चॉकलेट खाल्लं, काय केलं, तर आपल्या मुलाबाळांना आणि आपण सगळ्यांनी मिळून ते आपल्या खिशात ठेवावं किंवा पिशवीत ठेवावं आणि कुठल्या तरी कचरा कुंडात टाकावं, पर्यावरणात टाकू नये अशी मी विनंती करतो आपणा सगळ्यांना. आपण या ठिकाणी पाहतोय स्मृतिवन उद्यानमध्ये कचरा किती पडलेला आहे. हा कचरा प्लास्टिकचा तर आहेच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारूच्या बाटल्या या ठिकाणी भरपूर पडलेल्या आहेत. तुम्हाला इथं दारूच्या बाटल्यांचा आवाज पण येतोय. आमचे मोतेकर साहेब स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी झालेत. रोज या ठिकाणी वॉकिंगला येतात आणि आज त्यांनी हे स्वतःचं कर्तव्य समजून कुणाचं हे निमंत्रणाची वाट न बघता यांनी स्वच्छता मोहिमेला मोतेकर साहेबांनी सुरुवात केली.
आमच्या इको फ्रेंडली क्लबचे सदस्य आहेत, मेघा मॅडम आहेत, सचिन सर आहेत आणि आमचे वन विभागाचे अधिकारी आहेत. या सगळ्यांनी हे आपलं कर्तव्य म्हणून कामाला सुरुवात केली आहे. निसर्ग आपल्याला काही मागत नाही म्हणून आपण कायम कचराच करत राहतो. निसर्ग आपल्याला मोफत सगळी ही सुविधा हवा देतो, कचरा मात्र माणूस आयुष्यभर करत राहतो. स्मृतिवन उद्यानामध्ये आपली स्वच्छता मोहीम सुरू आहे. आज जागतिक वसुंधरा दिवस आहे. प्लास्टिकचा कचरा तर आहेच आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दारूच्या बिअरच्या बाटल्या सुद्धा लोकांनी टाकलेल्या आहेत. दारू प्यावं कुठं प्यावं याची जागा पण लोकांना खरं समजत नाही. निसर्गात मिळेल तिथं मिळेल त्या कोपऱ्यावर दारू पिणं, बिअर पिणं आणि कचरा टाकून जाणं हा लोकांचा स्वभाव झाला. सचिन सर, कसला कचरा दिसायला लागला सांगा जरा. दारूचे बॉटल, प्लास्टिकचे गिलास, बॉटल, अनेक भरपूर कचरा आहे. चिप्सचे पाकीट असे भरपूर कचरा आहे. तर इथं अशा निसर्गरम्य ठिकाणी अशी घाण करू नये ही नम्र विनंती. डॉक्टर मधुरा मॅडम आपल्यासोबत आहेत, स्वच्छता करतायत ते. आपण त्यांना विचारूया की कोणकोणत्या प्रकारचा कचरा त्यांना दिसतंय भेटतंय. मॅडम नमस्कार. सगळ्यात आधी प्लास्टिकच्या बाटल्या भरपूर आहेत, नंतर वेगवेगळ्या चिप्सचे रॅपर्स किंवा जे आता पान मसाला वगैरे खातात त्याचे रॅपर्स आहेत. नंतर इवन आपण जो मल्चिंग पेपर वापरतो किंवा जे प्लांट्ससाठी जो पेपर वापरतो, पिशवी वापरतो, तो कचरा पण भरपूर आहे. आणि येस, दॅट्स इट. काय मेसेज द्याल अजून? मेसेज, कचरा प्लास्टिक कमीत कमी वापरणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणजे कचरा करताना ॲट सोर्स तो डिवाईड करणं आणि तो रिस्पॉन्सिबली डिस्पोज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण नंतर गोळा करायला सगळीकडे खूप अफाट पसरलेला आहे कचरा. त्याच्यामुळे ॲट सोर्स निर्माणच कमी होऊ द्यायचा कचरा. नमस्कार, माझं नाव आराध्या परशुराम कोकणे आहे. तर आज इको फ्रेंडली क्लब आणि स्मृतिवनाचे जे काही वन अधिकारी आहेत त्यांनी मिळून स्मृतिवनात कचरा गोळा केलेला आहे. या कचऱ्यामध्ये भरपूर प्रकारचे कुरकुऱ्याचे पाकिट आणि असं या पद्धतीचे बॉटल आणून दारूच्या बाटल्या हे खूप प्रमाणात सापडलेले आहेत. लोक इथं खूप कचरा करत आहेत आणि ते बघून खूपच मनाला दुःख वाटतंय. आणि आम्ही आज इथं कचरा गोळा करतो, आम्हाला खूप पॉझिटिव्ह आणि छान वाटतंय. ह्याचा पण या ठिकाणी एक छोटंसं झाड आहे आणि या झाडाखाली प्रॉपर दारूचा अड्डा झालेला आहे. शिल्पा मॅडम, काय काय दिसायला तुम्ही सांगा आता सगळ्यांना. इथं छानसं निसर्ग आहे, पण निसर्गासोबत लोकांनी अतिशय घाणेरडं ठिकाण बनवून ठेवलेलं. एक झाड आहे, चांगली सावली आहे, तर ह्या ठिकाणी दारूच्या फुटलेल्या बाटल्या, काचा, पार्सल आणून खाल्लेलं वगैरे सगळं इथंच आहे. तुम्हाला चांगलं बसायला लागतं तर त्या जागेची काळजी तर घ्यायला पाहिजे ना. जाताना आपला कचरा घेऊन गेला पाहिजे परत. आपला कचरा खाताय येताय, सावली पाहिजे तर त्या ठिकाणी स्वच्छता तर ठेवायला पाहिजे ना. सगळीकडे असं घाणेरड्यासारखं टाकून सांगू शकत नाही, एवढं घाणघाण इथं बॉक्स टाकून गेले सगळे. आणि अगदी बाबळीचं झाड असल्यामुळे थंड बसले. दारू पियायचं तर प्यायचं आणि पुन्हा बाटल्या फोडून गेलेल्या, इथं सगळ्या काचा सुद्धा पडलेल्या आहेत. आपण सगळ्या पर्यावरणप्रेमीकडनं या लोकांचा निषेध करायला पाहिजे. लोकांनी जागा जिथं कुठं आपण निसर्गात बसलो ती स्वच्छ ठेवायला पाहिजे जागा. सर, मला असं वाटतं की 2 महिने झाले की आपण पूर्ण टीमली काम करू आणि महापालिका तुमच्यासोबत आहे. आपण पूर्ण आमचा महापालिकेचा स्टाफ ह्याच्यामध्ये कामाला घेऊया, म्हणजे आपण इथलं स्वच्छता एकदम चांगल्या प्रकारे करू. आणि आपल्या आता सरांसोबत चर्चा झाली की हा परिसर आणखीन
कशा प्रकारे स्वच्छ केला जाईल किंवा आणखीन अनेक विषयावर चर्चा केली आम्ही. इथं येणाऱ्यांची संख्या, कचरा टाकणाऱ्यांवर काय कारवाई करता येते का, अशा अनेक प्रकारची चर्चा झालेली आहे. आणि महापालिकेमधील आम्ही प्रत्येकजण इथं येऊन आम्ही इथलं 1-2 महिन्याला आम्ही इथे येऊन एक विजिट करणार आहे की इथल्या परिसरामध्ये आपल्याला नवीन डेव्हलपमेंट कशी करता येते, त्यामध्ये सरांचा पण सहभाग आहे. आणि इथे येऊन ही स्वच्छता मोहीम अतिशय स्वच्छ प्रकारे इथे काम केलेलं आहे. सर्वांनी अतिशय स्वच्छ काम केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांच्या अभिनंदन करते. इको फ्रेंडली क्लबचे परशुराम सर त्यांनी याच्यामध्ये सहभाग आम्हाला नोंदवून घेतला. इथं आल्यावरती एक जाणवलं की परिसर खूप छान आहे. सामाजिक वनीकरणचं इथं ऑफिस आहे. मला एक खेद व्यक्त करावं वाटतं की इथं कचरा खूप होतोय, की त्या कचऱ्याचं तुम्ही काहीतरी पायबंदी इथं करायला पाहिजे. आणि आम्ही रेग्युलर इथं वॉकिंगसाठी पण येतोय. वॉकिंगचे ट्रॅक नाही आहेत, की आपलं महानगरपालिका आणि सामाजिक वनीकरणानं एक अपेक्षा व्यक्त करते की हा परिसर सोलापुरातला एक चांगला भाग आणि एक सुशोभीकरण करावं आणि एक सोलापुरात एक चांगलं ठिकाण या ठिकाणी निर्माण व्हावं. आणि ही मी विनंती करते. आणि सर्व आम्ही जो कचरा गोळा केला, जवळजवळ एक ट्रक भरून कचरा इथे हे झाला. तर असंच आपण नेहमी इथे येऊन यामध्ये भाग नोंदवावा. आज वसुंधरा दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळे आपण निसर्गप्रेमी आहोत, सगळ्यांना निसर्ग आवडतो. आणि असा निसर्ग सोलापूरमध्ये आहे हे आपलं अहोभाग्य आहे की असं वन विभाग आपल्याला लाभलेला आहे. आणि ह्या वन विभागात सगळ्या सोलापूरकरांना आनंद मिळावा. खूप छान त्याचं नैसर्गिक वातावरणात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती मिळावी की एवढं छान वन विभाग आपल्याकडे आहे, त्याची स्वच्छता व्हावी आणि सगळ्यांना उपक्रमात भाग घ्यायला मिळावा. सगळ्यांनी भाग घ्या हिरिरीने आणि सगळ्यांनी स्वच्छता मोहीममध्ये वेगवेगळे उपक्रम करूयात आपण. आणि इथे वन्य प्राणी पक्षी छान आहेत. आज आम्हाला तर कोबरा दिसला, रिअलमध्ये कधी बघितला नव्हता, पण असं माझा धक्का लागायला आणि तो गेला, काय केला नाही त्यांनी, पण छान त्याचं दर्शन मिळालं. आज इतकं छान रिअलमध्ये जवळून एकदम पाहायला मिळालं. तर असे पशु पक्षी प्राणी सगळ्यांची आपण जपणूक केली पाहिजे की जेणेकरून काय आहेत ते लोकांना सगळ्यांना माहिती मिळालं पाहिजे. निसर्गामध्ये काय काय असतं, निसर्गाचं संगोपन केलं पाहिजे. आणि त्यात अजून आम्ही सगळेजण मिळून सोलापूरकर सगळे हातभार लावू. वन विभागाचे पण धन्यवाद खूप खूप. गणपती बाप्पा भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुंदर सोलापूर, सुंदर सोलापूर, सुंदर सोलापूर, सुंदर सोलापूर, सुंदर सोलापूर, सुंदर सोलापूर. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स.